नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. सर्व प्रश्न हे पोलीस भरती PYQ व चालू घडामोडीवर आधारित असणार आहे. हे स्पेशल महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन असणार आहे मित्रांनो. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची सुरुवात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वी अवयवाचा प्रकार ओळखा. तर खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वी अवयवाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. सर्वात सातत्य म्हणजे हमखास यश. याचा आन्सर असणार आहे मित्रांनो स्वरूपबोधक. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. या उभयान्वी अवयवामध्ये मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या वाक्याचे म्हणजे गौण वाक्य दिलेले असते त्यात स्वरूपबोधक अवयव प्रकार असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. समाजाला नैसर्गिक साधनांच्या पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे डॅश डॅश म्हणून संबोधले जाते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. हा बरेचदा पोलीस भरतीमध्ये 7 ते 8 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, तर नोट करून घ्यायचे. समाजाला नैसर्गिक संसाधनाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे परिस्थितिकी पदचिन्ह म्हणून संबोधले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय हे पुणेमध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष हे भर्तृहरी मेहताब हे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघांची संख्या ही भारतामध्ये सर्वात जास्त कुठं आहे मित्रांनो? तर MP मध्ये म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या ही आढळते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला व्याकरण म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारतातील जंगली गाढवांचे एकमात्र घर कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील जंगली गाढवांचे एकमात्र घर हे कच्छचे छोटे रण येथे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताने कोणत्या देशासोबत केलेले सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार जुलै 2024 मध्ये लागू झाला आहे? भारताने कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनासाठी ओळख करार म्हणजे जुलै 2024 मध्ये लागू करण्यात आलेला होता? तर तैवान या देशासोबत भारताने केंद्रीय उत्पादनासाठी 2024 जुलैमध्ये हा करार केला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. महाराष्ट्र विधान परिषदच्या सभापतीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदच्या सभापतीपदी राम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली आहे? तर ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम केरळमध्ये झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
शब्दाची जात ओळखायची मित्रांनो. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज लांब दोरी आणायला गेला. त्याची शब्दाची जात हे विशेष क्रियाविशेषण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगत नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. क्रियापद बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात मित्रांनो. पहिल्या वाक्यात लांब हा शब्द दोरी या नावाचे विशेषण आहे व दुसऱ्या वाक्यातील लांब हा शब्द गेला या क्रियापदाची विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर आदिवासींसाठी विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा हा कायदा 1996 साली लागू झाला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. कांदे व बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी डॅश डॅश या किरणांचा मारा करण्यात येतात किंवा डॅश डॅश या किरणांचा मारा केला जातो. कांदे, बटाटे यासारख्या भाजीपालांना कोंब येऊन त्या नासू नये यासाठी गॅमा या किरणांचा मारा करण्यात येतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झाला आहे? गुजरात राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळ झाडाची आहे? कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात जांभळ या फळ झाडाची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. मुलांनो सर्वजण रांगेत उभं राहा. वरील वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. मुलांनो सर्वजण रांगेत उभं राहा या वाक्याचा क्रियापद हे आज्ञार्थी क्रियापद आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. आज्ञार्थी क्रियापद क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदन आज्ञा याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात मित्रांनो. दिलेल्या वाक्यातून आज्ञेचा बोध होतो म्हणून ते आज्ञार्थी क्रियापदाचे वाक्य आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत मित्रांनो. आपण जर कोणत्याही परीक्षेचे अभ्यास करत असतील तर हे सर्व प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे मित्रांनो. बरेचदा रिपीट होतात. प्रश्न क्रमांक 18. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? माहिती अधिकार कायदा 2005 नुसार 30 दिवसात माहिती देणे आवश्यक असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे सामंद्री हे होईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्र. प्रश्न क्रमांक 20 बघूया. महात्मा गांधींचे समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? महात्मा गांधी म्हणजे राष्ट्रपिता यांची समाधी स्थळ राजघाट या नावाने ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. असे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. आपण फक्त महत्त्वाचे टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.